2026 साठी ध्येय निश्चित करण्याबद्दल आपल्याला काही माहिती मिळाली आहे आणि त्यात एक प्रश्न जो मला नेहमी पडतो तो परत समोर आला. आपण दरवर्षी म्हणजे एक नवीन डायरी घेतो, मोठी स्वप्न लिहितो, पण फेब्रुवारी किंवा मार्च उजाडला की तो सगळा उत्साह तो जातो कुठे? असं का होतं? हो, आणि या सगळ्या माहितीचा गाभा म्हणजे मूळ विचार हाच आहे की समस्या आपल्या ध्येयांमध्ये नाहीये, ती साध्य करण्याच्या आपल्या पद्धतीत आहे. पद्धतीत आहे, बरोबर. आपलं सगळं लक्ष फक्त निकालावर असतं, अंतिम फळावर. पण ते मिळवण्यासाठी जी व्यक्ती बनायला हवं, जी एक ओळख घडवायला हवी, त्या प्रक्रियेकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं. बरोबर. आणि मला यातलं ते झाडाच्या बीचं उदाहरण खूपच आवडलं. म्हणजे आपण फळाची अपेक्षा करतो, पण त्या बीला शांतपणे रुजायला जो वेळ द्यायचा असतो, हो, पाणी, ऊन, ती प्रक्रियाच आपण टाळतो. आणि यातून एक खूप मोठा विचार येतो की आयुष्यात वेगापेक्षा दिशा जास्त महत्वाची आहे. अगदी. आणि ही दिशा येते ओळख बदलण्याने, ज्याला आयडेंटिटी शिफ्ट म्हणतात. हा दोन्हीकडचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आयडेंटिटी शिफ्ट. उदाहरणार्थ, मला 10 किलो वजन कमी करायचं आहे, हे एक निकाल आधारित ध्येय झालं, जे बहुतेक जण ठेवतात. एक्झॅक्टली. पण याऐवजी मी एक निरोगी आणि सक्रिय व्यक्ती आहे ही ओळख स्वीकारणं, ते जास्त प्रभावी ठरतं. हे ऐकायला खूप सोपं वाटतंय, पण प्रत्यक्षात मी एक निरोगी व्यक्ती आहे हे स्वतःला पटवून देणं खूप अवघड असू शकतं, विशेषतः जेव्हा आपल्या जुन्या सवयी परत खेचतात. ह्यावर काही उपाय सांगितला आहे का? हो, नक्कीच. ही ओळख अशी एका रात्रीत बदलत नाही, ती छोट्या छोट्या कृतींमधनं स्वतःला सिद्ध करावी लागते. अच्छा. म्हणजे जेव्हा तुम्ही लिफ्टऐवजी पायऱ्या निवडता किंवा बाहेर गेल्यावर तळलेल्या पदार्थाऐवजी सालड मागवता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला एक छोटा पुरावा देत असता की हो, मी खरंच एक निरोगी व्यक्ती आहे. अशा अनेक छोट्या विजयांमधून की ओळख मग पक्की होत जाते. आणि मग निरोगी वागणं ही जबरदस्ती नाही वाटत, तो स्वभाव बनतो. म्हणजे ही ओळख म्हणजे आपलं कोण असणं, आणि या छोट्या कृती म्हणजे ते कसं साध्य करायचं. आणि याच मुद्द्याला दुसऱ्या एका ठिकाणी सिस्टेम असं म्हटले आहे. तुमची ओळख तुमच्या रोजच्या कृतींतूनच तर बनते, नाही का? बरोबर. ध्येय कधीच अपयशी ठरत नाहीत. आपली रोजची सिस्टेम, आपल्या सवयी अपयशी ठरतात. हो, खरंय. आणि ही सिस्टीम सुधारण्यासाठी एक खूप सुंदर सूत्र आहे. मोठ्या आणि कधीतरी करण्यापेक्षा लहान आणि दररोज केलेल्या गोष्टी जास्त प्रभावी असतात. आपल्याला वाटतं मोठे बदल करायला मोठी पावलं उचलावी लागतात, पण तसं नाहीये. रोजची फक्त 10 मिनिटं वाचन करण्याची सवय वर्षाच्या अखेरीस अनेक पुस्तकं वाचून पूर्ण करते. सातत्य महत्वाचं आहे. आणि ह्या सिस्टीमचा एक महत्वाचा भाग जो दोन्हीकडे मांडला आहे तो म्हणजे गोंगाटापासून दूर राहणं, शांतता. हा मुद्दा मला खूपच इंटरेस्टिंग वाटला, कारण आपण नेहमी अधिक काहीतरी करण्याबद्दल बोलतो, काहीही न करण्याबद्दल नाही. शांत बसण्यावर इतका जोर का? कारण आजच्या जगात माहितीचा आणि विचारांचा इतका मारा होतोय आपल्यावर, हो, की आपल्याला नक्की काय हवंय हेच आपल्याला शांतपणे विचार करायला वेळ मिळत नाही. जेव्हा आपण तो बाहेरचा आवाज कमी करतो तेव्हा आतला आवाज स्पष्ट ऐकू येतो, विचारांमध्ये एक स्पष्टता येते. अच्छा. आणि आपण आपल्या त्या नवीन ओळखीशी, आपल्या ध्येयांशी पुन्हा एकदा जोडले जातो. एका ठिकाणी तर असंही म्हटलंय की डोळे मिटून ती शांतता अनुभवा जिथे तुमची स्वप्न पूर्ण झाली आहेत. वा, ही तर एक प्रकारची मानसिक तालीमच झाली. अगदी. म्हणजे सगळं सारं एका वाक्यात मांडायचं झालं तर 2026 साठी फक्त काय मिळवायचं याची यादी न बनवता ती ध्येय पूर्ण केलेली व्यक्ती आजच्या दिवशी कशी वागली असती हा विचार करून तसं वागायला सुरुवात करायला हवी. अगदी बरोबर. आणि ही जाता जाता एक विचार मनात येतो. आपल्याला सांगितलं जातं की सुरुवातीला यशस्वी व्यक्तीसारखं वागण्याचा अभिनय करा. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हा अभिनय हा आपल्या खऱ्या ओळखीचा भाग कधी आणि कसा बनतो. आणि जेव्हा तो बनतो तेव्हा कदाचित ध्येय गाठण्यापेक्षा तो संपूर्ण प्रवासच जास्त आनंददायी आणि महत्वाचा ठरत असेल, नाही का?